हॅलो माय डिअर स्टुडंट्स, लास्ट 2 व्हिडिओज पासून जे आहे ते आपण एक नवीन टॉपिक जो आहे इन केस ऑफ स्ट्रक्चर ऑफ ॲटम तो डिस्कस करायला जो आहे तो घेतलेला आहे. दॅट इज रूल्स फॉर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. हाऊ इलेक्ट्रॉन गेट फिल्ड इन द ॲटम ऑफ एन इलेक्ट्रॉन्स. हे जे आहे ते आपण लास्ट 2 व्हिडिओज पासून जे आहे ते डिस्कस करत आहे. देर आर व्हेरियस रूल्स विच आर यूज टू फिल द इलेक्ट्रॉन इन व्हेरियस ऑर्बिटल्स. वेगवेगळे असे रूल्स आहेत. त्यापैकी फर्स्ट जो इम्पॉर्टंट रूल आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये जो आहे तो आपण डिस्कस केला मागील 2 व्हिडिओमध्ये, तो म्हणजे अबाव प्रिन्सिपल. अबाव प्रिन्सिपल मध्ये आपण तिथे पाहिलं की वेगवेगळ्या शेलमध्ये जे काही सबशेल्स प्रेझेंट आहेत त्यांच्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कसे डिस्ट्रीब्यूट करायचे त्यासाठी आपण एक सिक्वेन्स देखील तिथे जो आहे तो काढला. बाय युझिंग एनर्जी लेवल्स. इलेक्ट्रॉन फिलिंग्स जे आहे ते नेहमी कुठून कुठे करायची आहे तर हे आपल्याला तिथे माहिती पडलं की फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल ऑर्बिटल आपण इलेक्ट्रॉन जे आहे ते फिलअप करतो आणि तो सिक्वेन्स जो आहे अबाव प्रिन्सिपल मध्ये जो आहे तो आपण तिथे फाइंड आउट केला बाय प्लेसिंग प्रॉपरली दॅट एनर्जी लेवल्स. सो त्या एनर्जी लेवल्स ज्या आहेत त्या प्रॉपर अशा प्लेस करून त्यांचा एक सिक्वेन्स जो आहे तो आपण तिथे काढला. 1s 2s 2p 3s 3p अँड सो ऑन असा तो सिक्वेन्स जो आहे तो आपल्याला तिथे भेटला. आणि मग त्याचा उपयोग जो आहे तो आपण कशासाठी केला तर व्हेरियस एलिमेंट्स मध्ये त्यांच्या ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते कसे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत त्याच्यासाठी त्याचा उपयोग जो आहे तो आपण केला. ते मागील व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक नंबर 1 टू ॲटॉमिक नंबर 18 हे जे एलिमेंट्स आहेत दॅट इज फ्रॉम हायड्रोजन टू आर्गॉन यांचे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पाहिलं बाय युझिंग अबाव प्रिन्सिपल. जो सेकंड रूल जो आपल्याला फॉर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे तो डिस्कस करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो आहे हर्ट्झ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल. सेकंड रूल जो आज आपल्याला डिस्कस करायचा दॅट इज हर्ट्झ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल. मल्टिप्लिसिटी दॅट मीन्स मेनी ऑफ ए सेम काइंड. एकाच टाईपच्या सबशेल मध्ये वेगवेगळ्या एनर्जी लेवल्स मध्ये आपण इलेक्ट्रॉन जे आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट करतात ते इथे जे आहे ते आपण इथे पाहणार आहे. सो हर्ट्झ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल्स. सो हा रूल्स जो आहे तो कसा यूज करायचा आहे काय कंडिशन्स आहेत ऍक्च्युली ते जर पाहिलं तर बाय युझिंग हर्ट्झ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल आपल्याला तिथे काय करायचं आहे. हा जर रूल फॉलो करायचा असेल तर एकाच सबशेल मध्ये असलेल्या वेगवेगळ्या ऑर्बिटल्स मध्ये आपल्याला आधी इव्हनली इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते तिथे करायचं आहे. दॅट मीन्स this rules deals with the filling of electrons in various orbitals belonging to same subshell. एका सबशेल मध्ये असलेल्या वेगवेगळ्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन फिलिंग जी आहे ती कशी करायची ते आपल्याला या हर्ट्झ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल्स मध्ये जे आहेत ते इथे डिस्कस करायचं आहे. सो वेगवेगळे ऑर्बिटल प्रेझेंट आहेत एकाच सबशेल मध्ये दॅट मीन्स सेम टाईपच्या सबशेल मध्ये. दॅट मीन्स असे जे ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी लेवल कशी आहे इक्वल. सो अशा ऑर्बिटल्सला ज्यांची एनर्जी लेवल जी आहे ती इक्वल आहे त्यांना आपण म्हणतो डीजनरेट ऑर्बिटल. सच ऑर्बिटल्स आर नोन ॲज डीजनरेट ऑर्बिटल्स. अशा ऑर्बिटल्सला आपण काय म्हणणार डीजनरेट ऑर्बिटल्स. दॅट मीन्स द ऑर्बिटल्स which belonging to same subshell having same energy level. Such orbitals are known as degenerate orbitals. So हा मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल्स जो आहे तो या डीजनरेट ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते कसे फिलअप करायचे त्याच्याबद्दल काय सांगतो तर त्याचं एक सिंपल असं स्टेटमेंट फॉर हर्ट्झ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल काय आहे. सिंपल वर्ड मध्ये जे आहे ते स्टेटमेंट जे आहे ते डिफाईन केलेलं आहे इथे. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिटल्स. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन
एका ऑर्बिटल मध्ये जर 2 इलेक्ट्रॉन फिलअप करायचे असेल तर ते कसे करायचे, तर पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू द सेम सबशेल that is P, D or F does not take place until each orbital belonging to that subshell has got 1 electron each, that is it is singly occupied. एक कंडिशन जे आहे ते मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल्स जो तिथे प्रपोज केलेला आहे हंसने त्याने तिथे टाकलेली आहे. कशासाठी, तर पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस ऑर्बिटल्स. ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करत असताना जेव्हा त्याची पेअरिंग होते, दॅट मीन्स 2 इलेक्ट्रॉन जेव्हा आपण तिथे डिस्ट्रीब्यूट करतो, ते डिस्ट्रीब्यूट करत असताना एक कंडिशन जी आहे ती फॉलो अप करावी लागते. तेच आहे इथे दिलेलं इन केस ऑफ स्टेटमेंट फॉर हंस मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल. काय दिलेलं आहे, तर जेव्हा इलेक्ट्रॉन्सची पेअरिंग जी आहे आपण सेम सबशेल मध्ये तिथे करतो वेगवेगळ्या ऑर्बिटल्स मध्ये, लाईक ऑर्बिटल प्रेझेंट इन P, D or F, इट डज नॉट टेक प्लेस. पेअरिंग जी आहे ती तिथे आपण डायरेक्टली जे आहे ते करणार नाही. कुठपर्यंत करणार नाही, तर जोपर्यंत त्या प्रत्येक ऑर्बिटल मध्ये कमीत कमी एक इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण डिस्ट्रीब्यूट करत नाही. म्हणजे सुरुवातीला जेवढ्या ऑर्बिटल्स तिथे प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉन ईच जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. आणि जर तिथे काही इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते तिथे राहिले तर ते मग नंतर पेअरिंगसाठी जे आहे ते आपल्याला यूज करावे लागतील. दॅट मीन्स सिंपल थिंग, ऑर्बिटल्स मध्ये सुरुवातीला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करावा लागते आणि त्यानंतरच आपण तिथे पेअरिंग जे आहे ते करणार आहे. म्हणजे ऑर्बिटल्स जे आहे सुरुवातीला कसे राहतील, सिंगली ऑक्युपाइड, म्हणजेच एक इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये प्रेझेंट राहील. हेच आपल्या स्टेटमेंट मध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल बिलॉंगिंग टू द सेम सबशेल दॅट इज P, D or F does not take place until each orbital belonging to that subshell has got 1 electron each. तोपर्यंत पेअरिंग करणार नाही प्रत्येक ऑर्बिटल मध्ये कुठल्याही सबशेलच्या, जोपर्यंत त्या प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो येणार. एक इलेक्ट्रॉन ऑल ऑर्बिटल्स ऑफ सेम सबशेल मध्ये जेव्हा आपण डिस्ट्रीब्यूट करणार त्याच्यानंतरच पेअरिंग करणार, अदरवाइज नॉट. दिस इज अवर कंडिशन और दिस इज अवर रूल, दॅट इज हर्ट्स मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल. सो इन केस ऑफ P ऑर्बिटल आपण जर विचार केला किंवा D ऑर्बिटल और F ऑर्बिटल जर आपण जर पाहिले तिथे, तर पेअरिंग केव्हा करायची, तर P ऑर्बिटल आहे किंवा D ऑर्बिटल आहे और F ऑर्बिटल आहे, दॅट मीन्स दे बिलॉंग्स टू that respective subshell like P subshell, D subshell and F subshell. So आपण या सबशेल जर पाहिलं, सबशेल like P, D and F. So P सबशेल मध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत 3. PX, PY, PC असे 3 ऑर्बिटल्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत. In case of D, there are 5 orbitals. In case of F, there are 7 orbitals. So आपल्याला जर P ऑर्बिटल मध्ये पेअरिंग जर स्टार्ट करायची असेल तर कमीत कमी किती इलेक्ट्रॉनची तिथे गरज राहील, तर 4 इलेक्ट्रॉन्स. कारण सुरुवातीला पहिले 3 इलेक्ट्रॉन जे आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार P सबशेलच्या 3 टाइप मध्ये, PX, PY, PZ मध्ये, आणि रिमेनिंग 4th इलेक्ट्रॉन किंवा ऑनवर्ड्स आपण पुन्हा तिथे स्टार्ट करणार PX पासून. म्हणजे पेअरिंग जी आहे ती 4th इलेक्ट्रॉन पासून स्टार्ट होणार. इन केस ऑफ D सबशेल, D मधील जे ऑर्बिटल्स आहेत त्यांच्यामध्ये जर पेअरिंग करायची असेल तर D चे जे टाइप्स आहेत ते आहेत 5. दॅट मीन्स पेअरिंग जर स्टार्ट करायची असेल तर मिनिमम 6 इलेक्ट्रॉनची गरज जी आहे ती आपल्याला तिथे लागेल. सुरुवातीला 5 ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन जे आहे, दॅट मीन्स 1 इलेक्ट्रॉन ईच जे आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार आणि रिमेनिंग दॅट मीन्स 6th इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करणार आपण पुन्हा D च्या फर्स्ट ऑर्बिटल पासून. सो अशी पेअरिंग जी आहे ते स्टार्ट होणार फ्रॉम इलेक्ट्रॉन नंबर 6. इन केस ऑफ F ऑर्बिटल, इन केस ऑफ F सबशेल जे त्याचे ऑर्बिटल्स आहेत त्यात 7.
number of orbital present in S subshell is 7. That means त्या 7 ऑर्बिटल्सला सिंगली ऑक्युपाइड करण्यासाठी बाय इलेक्ट्रॉन आपल्याला किती इलेक्ट्रॉनची गरज लागेल? मिनिमम 7. आणि रिमेनिंग जर इलेक्ट्रॉन्स तिथे असतील दॅट मीन्स 8 इलेक्ट्रॉन जेव्हा आपण तिथे यूज करणार डिस्ट्रीब्युशनसाठी तेव्हा तिथे पेअरिंग जी आहे ती स्टार्ट. सिंपल स्टेटमेंट. दॅट मीन्स इन केस ऑफ P, D and F orbital, pairing starts from 4th electron, 6th electron and electron number 8 respectively. या रिस्पेक्टिव्ह ऑर्बिटल्स मध्ये जर पेअरिंग आपल्याला करायची असेल अकॉर्डिंग टू हंट्स रूल बाय युझिंग हंट्स रूल तर ते पेअरिंग साठी आपल्याला मिनिमम 4 इलेक्ट्रॉन्स, मिनिमम 6 इलेक्ट्रॉन आणि मिनिमम 8 इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिस्पेक्टिव्हली P, D आणि F ऑर्बिटल्स मध्ये जे आहेत ते तिथे लागतील. कसे लागतील त्याचा आपण इथे यूज जो आहे तो करू. काही एक्झाम्पल्स जे आहेत ते इथे पाहू. सो फर्स्ट एक्झाम्पल जे आपण इथे घेणार आहे ते आहे बोरॉन. आपल्याला इलेक्ट्रॉन फिलअप करायचे आहेत व्हेरियस ऑर्बिटल्स मध्ये हॅव्हिंग सेम एनर्जी लेवल बाय युझिंग हंट्स मल्टिप्लिसिटी रूल. हंट्स मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी रूल हा यूज करून जे आहे ते इलेक्ट्रॉन फिलिंग्स जे आहेत ते करायचं आहे. सो एक्झाम्पल नंबर 1. फर्स्ट जो एलिमेंट जो इथे घेणार आहे तो आहे बोरॉन. बोरॉन इट्स सिम्बॉल इज B. इट्स ॲटॉमिक नंबर इज 5. Its atomic number is 5. That means there is a presence of 5 electrons. So आपल्याला बोरॉनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 5 इलेक्ट्रॉन जे आहेत ते वेगवेगळ्या ऑर्बिटल्स मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन फर्स्ट सबशेल दॅट इज 1s. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण डिस्ट्रीब्यूट केले. सो 1s2. Then next energy level that is 2s2. 2 plus 2 that is 4. राहिला 1 तो इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण इथे डिस्ट्रीब्यूट केला 2p मध्ये दॅट इज 2p1. सो p चे 3 टाइप्स आहेत px, py, pz. So this is suppose px, this is py and this is pz. In case of 2p orbital, according to हंट्स मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी प्रिन्सिपल इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला फर्स्ट ऑर्बिटल पासून तिथे स्टार्ट करावं लागेल आणि ऑल ऑर्बिटल जे आहेत ते सिंगली ऑक्युपाइड होईपर्यंत पेअरिंग जे आहे ते करायचं नाही आहे. सो एकच इलेक्ट्रॉन इथे आहे. सो आपण एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करणार इथे इन केस ऑफ px. सो दिस इज इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन बोरॉन दॅट इज B5. बोरॉन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 5. नाउ सेकंड carbon, atomic number 6, electronic configuration, electron distribution. Carbon contains 6 electrons, so 1s2, 2s2, 4 electron आपण इथे distribute केले. Now, next one is 2p2. P मध्ये 2 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केले. P चे 3 टाइप आहे. पुन्हा आपण ड्रॉ करू इथे. There are 3 types of P orbitals. That is px, py, pz. We have 2 electrons in p orbital, 2p orbital. आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत इन केस ऑफ कार्बन 2p ऑर्बिटल मध्ये आणि 2p ऑर्बिटल जो आहे दॅट मीन्स p ऑर्बिटल याचे 3 टाइप्स आहेत. सो 2 इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट कसे करायचे तर आधी आपल्याला काय करावं लागेल px मध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. नंतर py मध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. दिस इज करेक्ट. जर आपण px मध्येच दोन्ही इलेक्ट्रॉन जर डिस्ट्रीब्यूट केले तर हे रॉंग होणार. कारण रूल काय सांगतो रूल पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू द सेम सबशेल. सेम सबशेलला 2p त्याचे हे ऑर्बिटल्स आहेत. त्याच्यामध्ये पेअरिंग कशी करायची does not take place until each orbital belonging to that subshell has got 1 electron each. पेअरिंग तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत प्रत्येक ऑर्बिटल मध्ये सेम सबशेलच्या एक इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण डिस्ट्रीब्यूट करणार नाही.
तोपर्यंत पेअरिंग जी आहे ती आपल्याला करता येत नाही. सो बाय युझिंग हंट्स मल्टिप्लिसिटी रूल आपण इथे पीएक्स मध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करणार, म्हणजे सिंगली ऑक्युपाइड झाला तो पीएक्स, रिमेनिंग वन इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला पी वाय मध्ये. सो दॅट मीन्स 2px1 2py1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आपल्याला इथे भेटलं इन केस ऑफ कार्बन. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 3. फर्स्ट एक्झाम्पल आपण बोरॉनचं पाहिलं, त्यामध्ये 2p मध्ये एकच इलेक्ट्रॉन होता, तो आपण px मध्ये जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला. सेकंड एक्झाम्पल इन केस ऑफ कार्बन 1s2 2s2 2p2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते तिथे आपल्याला भेटलं. 2p2 हे शेवटचं ऑर्बिटल तिथे आपण पाहिला, दॅट मीन्स 2p मध्ये 2p सबशेल ऍक्च्युअली. सो 2p सबशेल मध्ये 2px1 मध्ये एक इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केला आणि 2py1 मध्ये एक इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केला, कारण 2p मध्ये दोनच इलेक्ट्रॉन तिथे होते. नाउ इन केस ऑफ नायट्रोजन, एक्झाम्पल नंबर 3, दॅट इज नायट्रोजन. इट्स atomic number is 7. That means it has 7 electron. So 7 इलेक्ट्रॉन ला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बाय युझिंग Hund's maximum multiplicity rule. So 1s2 2s2 2 plus 2 that is 4 electron. Remaining 3 electron जे आहे ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार 2p सबशेल मध्ये, that is 2p3 2p3. सो p मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत तिथे. There are 3 electron present in 2p subshell. So 2p subshell get divided into 2px, 2py and 2pz. 2px, 2py and 2pz. According to Hund's maximum multiplicity principle, आपल्याला पेअरिंग जी आहे ती तेव्हाच करायची आहे जेव्हा त्या पर्टिक्युलर सबशेल मध्ये, म्हणजे इथे 2p सबशेल मध्ये जे ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत, ऑल ऑर्बिटल्स लाईक px, py and pz, यांच्यामध्ये आधी आपल्याला एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि त्यानंतरच पेअरिंग तिथे होणार. सो वी हॅव 3 इलेक्ट्रॉन. सो आधी आपण अकॉर्डिंग टू हंट्स मल्टिप्लिसिटी रूल एक इलेक्ट्रॉन जो आहे तो px मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, दुसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो py मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आणि तिसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो pz मध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केला बाय following this rule. So we have electron distribution for nitrogen. Atomic number 7 is 1s2 2s2 2p3 और याला रीड करता येते 2px1 2py1 2pz1 असं सुद्धा आपल्याला रीड जे आहे ते करता येते. सो दिस इज नायट्रोजन. एक्झाम्पल नंबर 4 आपण घेणार आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन atomic number 8. So oxygen atomic number 8, that means there are 8 electrons present in oxygen. So its electronic configuration is 1s2 2s2 2 plus 2 that is 4 and total electrons are 8. So remaining electrons are 4. So 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण 2p मध्ये जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे. तर 2p4. Again, in case of 2p subshell, there is a presence of 4 electrons. So Hund's maximum multiplicity rule जो आहे तो आपल्याला फॉलो करायचा आहे. p subshell चे जे काही 3 टाइप्स आहेत, px, py आणि pz, यांच्यामध्ये सुरुवातीला एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा. px मध्ये एक इलेक्ट्रॉन, py मध्ये एक इलेक्ट्रॉन आणि pz मध्ये एक इलेक्ट्रॉन. आउट ऑफ 4 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन गेट डिस्ट्रीब्यूटेड बाय डिस्ट्रीब्यूटिंग 1 each in px, py and pz. 4 पैकी 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण एक px मध्ये, सेकंड py मध्ये आणि थर्ड जो आहे तो pz मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. इलेक्ट्रॉन्स किती राहिले? 1 इलेक्ट्रॉन, दॅट मीन्स 4th इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण डिस्ट्रीब्यूट करणार px मध्ये. दॅट मीन्स px मध्ये जे आहे ते पेअरिंग झाली. सो जसं सुरुवातीला सांगितलं होतं की पेअरिंग गेट स्टार्टेड इन केस ऑफ p ऑर्बिटल फ्रॉम दी 4th इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉन होते म्हणून इथे पेअरिंग जी आहे ती स्टार्ट झाली.
डी ऑर्बिटल असेल तर तिथे आपल्याला 6 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. जर एफ ऑर्बिटल असेल तर तिथे आपल्याला पेअरिंग स्टार्ट करण्यासाठी कमीत कमी 8 इलेक्ट्रॉन्स जे आहेत. जर एफ ऑर्बिटल जर असेल तर एफ ऑर्बिटल मध्ये पेअरिंग स्टार्ट करायची असेल तर एफ ऑर्बिटलचे 7 टाइप्स आहेत. दॅट मीन्स सिंगली ऑक्युपाइड करण्यासाठी 7 इलेक्ट्रॉन आणि पेअरिंग स्टार्ट करण्यासाठी इलेक्ट्रॉन नंबर 8 ची तिथे गरज लागेल. सो दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन केस ऑफ ऑक्सिजन. पेअरिंग जी आहे ती इथून स्टार्ट झाली px पासून, कारण 4th इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण px मध्ये जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला. रीड कसं करायचं याला 1s2 2s2 2px2, कारण 2 इलेक्ट्रॉन इथे आहे, 2py1 2pz1. अशा टाइपचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला करता आलं इथे इन केस ऑफ ऑक्सिजन बाय युझिंग हंट्स मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल. नाउ द नेक्स्ट example number 5, that is fluorine. Atomic number of fluorine is 9. Example number 5, fluorine. Atomic number of fluorine is 9. So fluorine electron distribution 9 electron distribute करायचे आहेत. 1s2 2s2 2 plus 2 that is 4. Remaining 5 electron distributed in 2p subshell, that is 2p5. पुन्हा इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं px py आणि pz मध्ये. सो px py and pz, these are 3 orbitals present in p subshell. So by using Hund's maximum multiplicity rule, तो जर फॉलो करायचा असेल तर सुरुवातीला फर्स्ट 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण इथे डिस्ट्रीब्यूट करणार. एक px मध्ये, सेकंड इन py and थर्ड इज इन pz. आउट ऑफ 5 3 इलेक्ट्रॉन आपण इथे डिस्ट्रीब्यूट केले. दॅट मीन्स सुरुवातीला आपण काय केलं तर ऑल ऑर्बिटल प्रेझेंट इन p सबशेल, दॅट इज px py and pz, दे गेट सिंगली ऑक्युपाइड. एक एक इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला. त्यानंतरच अकॉर्डिंग टू धिस रूल आपल्याला काय करता येते पेअरिंग. सो 2 इलेक्ट्रॉन आपल्याकडे बाकी आहेत अजूनही, ते आपण यूज करणार पेअरिंग साठी. स्टार्ट करणार फर्स्ट ऑर्बिटल पासून, दॅट इज px पासून. सो px मध्ये हा 4th इलेक्ट्रॉन, py मध्ये 5th इलेक्ट्रॉन. सो p मध्ये 5 इलेक्ट्रॉन जे आहेत ते आपण डिस्ट्रीब्यूट केले लाईक दिस, दॅट इज px2 py2 pz1. Electron distribution in case of fluorine, atomic number 9 is 1s2 2s2 2p5 or 2px2 2py2 2pz1. Next one, the last one. Example number 6, that is neon. In case of neon, atomic number is 10. Electron distribution in case of neon, that is 1s2 2s2 2 plus 2, that is 4, 2p6. Remaining 6 electron get distributed in 2p subshell. 2p6 is here. So 2p6, that means p subshell contains 6 electrons. P subshell has 3 orbitals, px py and pz. So by using again Hund's maximum multiplicity rule, आपल्याला इथे सुरुवातीला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन ईच इन केस ऑफ px py and pz तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. आफ्टर दॅट रिमेनिंग 4th इलेक्ट्रॉन गेट प्लेस्ड इन px, 5th इलेक्ट्रॉन गेट डिस्ट्रीब्यूटेड इन py and electron number 6 in 2p get filled up in pz. So we have electron distribution of neon atomic number 10, that is 1s2 2s2 2p6 or 2px2 2py2 2pz2 by using Hund's maximum multiplicity rule. सो असा सिंपल रूल आहे. इलेक्ट्रॉन फिलिंग्स जे आहेत ते तिथे तो डिफाईन करत आहे की कशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. तर जे ऑर्बिटल्स आहेत, each orbital of p, d or f, they have maximum electron capacity of 2 electrons. So
बाय युझिंग दिस रूल त्या प्रत्येक ऑर्बिटलमध्ये सुरुवातीला आपल्याला सेम सबशेलच्या ऑर्बिटल्समध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि त्यानंतरच मग पेअरिंग जी आहे ती करायची आहे. सो असा हा सिंपल रूल फॉर फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज हंट्स मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी रूल.